नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेक आणि महा MTB तर्फे आपण सर्वांचं स्वागत. उद्यमशीलतेला, कल्पकतेला, दूरदृष्टीच्या नियोजनाची आणि अचूक व्यवस्थापनाची जोड मिळाली की काय निर्माण होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे लातूरमधला नॅचरल उद्योग समूह आणि त्याचे संस्थापक बी ठोंबरे अर्थात भैरवनाथ ठोंबरे. बी ठोंबरे यांना नुकताच जमनालाल बजाज पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये जन्म घेऊन, अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन, लहानपणी काही काळ गुरं राखण्याचं काम करून या स्तरापासून ते 500 कोटीचा टर्नओव्हर असलेल्या 30हून अधिक उद्योगांचा प्रकल्पांचा समावेश असलेल्या नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष असा एक थक्क करणारा प्रवास बी ठोंबरे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेला आहे. कृषी आणि कृषी अर्थकारणाचं एक चालतं बोलतं विद्यापीठ असं आपल्याला त्यांचं वर्णन करता येईल. आज आपण कळंब तालुक्यातल्या रांजणी या गावात आलो आहे, जिथे नॅचरल उद्योग समूहाची नॅचरल शुगर फॅक्टरी आणि इतर अनेक उद्योग प्रकल्प आहेत. आणि माझ्यासोबत उपस्थित आहेत स्वतः ठोंबरे सर. ठोंबरे सर, नमस्कार. साप्ताहिक विवेक आणि महा MTB तर्फे आपलं स्वागत आणि सर्वप्रथम आपलं अभिनंदन की या जमनालाल बजाज पुरस्काराबद्दल. मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की एका राष्ट्रीय पेट्रोलियम कंपनीमध्ये असलेली नोकरी, ती नोकरी सोडून मराठवाड्यामध्ये येऊन पुन्हा साखर क्षेत्रात यावं असं का वाटलं? कारण हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की मराठी सामान्य कुटुंबामध्ये ह्याला कदाचित वेडेपणा म्हणते. आता ह्या वेडेपणातनंच 30-40 वर्षानंतर हे सगळं विश्व उभं राहिलंय, हा भाग वेगळा. पण हा वेडेपणा का करावा असं वाटलं? आपण म्हणताय त्याप्रमाणे खरंच हा त्यावेळेसचा तर निश्चितच वेडेपणा होता. त्याच्या मागची थोडीशी भूमिका मी आपल्याला सांगू इच्छितो. मी या रांजणी या अत्यंत मागासलेल्या भागातला छोटंसं गाव, त्या गावातल्या एका शेतकरी कुटुंबामध्ये मी जन्मलो. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. 4थीपर्यंतचं शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये, चावडीच्या भिंती नसणाऱ्या शाळेत झालं. आणि त्यानंतर मात्र जवळपास तालुक्याशिवाय शाळा नव्हती. आणि त्यामुळं वडिलांनी सांगितलं की आता पुढं बाहेरगावी जाऊन शिक्षण देण्या इतकं माझी ऐपत नाही, त्यामुळं आपली घरची गुरं राखा. त्याप्रमाणे 6 महिने गुरं राखली. आणि त्यानंतर मात्र माझ्या आईच्या वडिलांनी, आजोबाने मला आजोळी नेलं आणि त्यानंतरचे पूर्ण शिक्षण माझ्या आजोबांच्या मुळं झालं. आणि मी आज जो आहे तो केवळ माझ्या आजोबामुळं आहे. त्यानंतरचा जो सगळा कालावधी आहे त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता मला मिळवता आली. एक ध्येय होतं की ज्या मातीतून, ज्या माणसातून मी आलो त्या मातीसाठी आणि त्या माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ह्या भूमिकेतून मी 1976ला MBAची अंतिम परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर कॅम्पस मुलाखतीमध्ये माझी हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून निवड झाली. आणि त्यावेळेस पर्याय नव्हता. जी काय विचारधारा होती, ज्या संकल्पना होत्या, जी स्वप्न होती, तशीच उराशी बाळगून मी नोकरी करायला सुरुवात केली. कारण नोकरी करण्याशिवाय रोजीरोटीचा प्रश्न सुटत नव्हता. मी घरामध्ये सगळ्यात मोठा होतो. आम्ही 3 भाऊ आणि 4 बहिणी असं मोठं कुटुंब होतं. आणि त्यामुळं कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मी काहीतरी करणं गरजेचं होतं. आणि म्हणून मी नोकरीला लागलो. 1 वर्षभर मी हिंदुस्तान पेट्रोलियम, त्याच वेळेस नेमकी 4 वर्षापूर्वी त्याचं राष्ट्रीयकरण झालं. पूर्वी ते अमेरिकन एसो कंपनी होती. त्या कंपनीतलं हायफाय अमेरिकन कल्चर मला फारसं भावलं नाही. आणि त्यामुळं जी काही मनामध्ये ऊर्जा होती, जी तळमळ होती, जे स्वप्न होतं की माझ्या भागासाठी, माझ्या माणसासाठी काहीतरी करायचं, या उमेदीनं मी 1 वर्षाचा माझा मॅनेजमेंट ट्रेनिंगचा पिरियड संपल्यानंतर माझी कलकत्त्याला बदली झाली. आणि घरच्यांचा पूर्ण विरोध होता की इतक्या दूर जाऊन आपलं चालणार नाही, कारण घरची जबाबदारी होती. आणि मग मी ठरवलं की काही हरकत नाही, पण नोकरी सोडून भागत नव्हतं. आणि म्हणून या भागामध्ये नव्यानं सुरू झालेला मांजरा सहकारी आंबेजोगाई सहकारी साखर कारखाना होता. त्या कारखान्यामध्ये मी अर्ज केला. एक मॅनेजिंग डायरेक्टर RS कोटा म्हणून होते. आणि त्यांना अर्ज केला आणि मी त्यांना सांगितलं की असं मी MBA आहे, हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये आहे
आणि त्यांनी मला मूर्खात काढलं की अरे म्हणे हिंदुस्तान पेट्रोलियमसारख्या राष्ट्रीयकृत कंपनीची नोकरी सोडून या कॉपरेटिव्हमध्ये तू कशाला येतो. आणि त्यांनी माझी काही निवड केली नाही. दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी आलो, त्यांना भेटलो आणि त्यांना माझी सगळी ही पार्श्वभूमी सांगितली. आणि त्यानंतर ते म्हटले की असं असेल तर मी निश्चित तुला अपॉर्च्युनिटी देतो. माझ्या मते तेही अकाउंटंट म्हणून तुम्ही अकाउंटंट. आणि मी त्या ठिकाणी मग अकाउंटंट माझ्या करिअरला सुरुवात केली. बरं. मला असं वाटतं की आज ज्यावेळेस मी मागं वळून सिंहावलोकन करतो माझ्या वाटचालीचं, तर तो माझ्या आयुष्यातला एक पहिला टर्निंग पॉईंट होता की मी ते क्षेत्र बदललं. आणि माझ्या आवडीचं क्षेत्र म्हणजे मला हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून त्या काळामध्ये 76ला मला 1500 रुपये महिना मानधन होतं, परंतु मी इथं 750 रुपयावर अकाउंटंट म्हणून आलो. आणि तिथून एक टर्निंग पॉईंट मिळाला. कारण सगळ्यात महत्त्वाचं जे होतं की माझ्या माणसासाठी, माझ्या मातीसाठी, माझ्या गावासाठी, माझ्या परिसरासाठी माझ्या शिक्षणाचा काही उपयोग झाला पाहिजे. ह्या भूमिकेतून मी ती नोकरी सोडली आणि मग अंबेजोगाई कारखान्यामध्ये आलो. पण तुम्ही म्हटलं मी तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही आलात. यस. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही आलात. पुढे गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख अशा 2 दिग्गज नेत्यांचे सहकारी साखर कारखाने तुम्ही यशस्वीरित्या चालवलेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावरती त्यांना नावलौकिक मिळवून दिलात. हे सगळं सुरू असताना मग स्वतःचा खाजगी साखर कारखाना असावा असं का वाटलं? खरं म्हणजे मी क्षेत्र तर निवडलंच, पण ज्यावेळेस मी MBAला होतो, खरं म्हणजे ही माझी फार लहानपणापासूनची इच्छा होती. एक प्रसंग आपल्याला सांगतो की मी 1967-68ला 8वी-9वी वर्गामध्ये शिकत होतो आणि बार्शीला शिकत होतो. त्यावेळेस आमच्या माझा घरचा ऊस, आजूबाजूला कुठेही कारखाने नव्हते, तर वालचंद नगर इथं 200 किलोमीटरवर ऊस घालवण्यासाठी घरची ऊसाची गाडी गेली. आणि त्या गाडीच्या टपावर बसून, ट्रकच्या टपावर बसून मी त्या वालचंद नगरला गेलो आणि वालचंद नगर कारखाना दुरून मी पाहिला. आणि त्यावेळेस एक स्वप्न मनाशी असे बाळगलं की आपण सुद्धा अशा साखर कारखान्याचा मॅनेजर व्हायचं. आणि म्हणून जी लहानपणामध्ये जी जडणघडण झाली, ज्या मातीत ज्या माणसात मी वावरलो आणि जी परिस्थिती अनुभवली, जी परिस्थिती मी जगलो, त्या परिस्थितीमधून एक सतत असं वाटत होतं की आपलं असं काहीतरी या भागासाठी करायचं. MBA नंतर मग मी कारखाना प्रकल्प करावा लागतो एक मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या अगोदर. तो प्रकल्पसुद्धा निवडताना मी एक मिनी शुगर प्लॅन्टचा प्रकल्प निवडला. आणि बाकी सगळ्या आमच्या सहकार्याने किर्लोस्करला गेले, कोणी टाटाला गेले, कोणी महिंद्रा गेले, कोणी एखाद्या मोठ्या औषध कंपनीत गेले. पण मी एक छोटीशी खांडसरी होती कोल्हापूरजवळ, त्या खांडसरीचा मिनी शुगर प्लॅन्टचा प्रोजेक्ट केला. आणि मग त्यानंतर अंबेजोगाईला आलो. अंबेजोगाईचा प्रवास करत करत मांजरा कारखान्याला 1983 साली लायसन्स मिळालं. त्यावेळेस विलासरावजी देशमुख मिनिस्टर होते. आणि मग त्या ठिकाणी मला मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून संधी मिळाली. ते मांजरा कारखाना हा खऱ्या अर्थानं मला माझ्या भावी आयुष्यासाठी एक फार मोठी शिदोरी मला तिथे मिळाली. त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली, माझं सगळं स्किल दाखवण्याची संधी मिळाली. आणि मग तिथं काम करत असताना मराठवाडा हा साखर उद्योगामध्ये मागासलेला होता. साखर उतारा कमी होता. केंद्र सरकारनं 3 झोन जे केले, त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा फर्स्ट झोन म्हणून कोल्हापूर, सांगली, सातारा, मध्यम झोन म्हणून पुणे, सांगली, नगर, सोलापूर आणि तिसरा झोन म्हणून मराठवाड्याची निवड होती. कारण तो साखर उतारा 10.5% खाली असायचा. परंतु मांजरामध्ये आम्ही अनेक उपक्रम राबवले, अनेक प्रयोग केले आणि त्या सगळ्या प्रयोगामधून तो साखर उतारा आम्ही 12%ला घेऊन जालो. आणि त्यामुळं मांजराच्या माध्यमातून आम्हाला मराठवाड्याचा नुसता इतिहासच नव्हे तर भूगोलसुद्धा आम्हाला बदलायची संधी मिळाली. आणि हा सगळा झोन हाय रिकव्हरी झोनमध्ये केंद्र सरकारनं वर्गित केला. आणि त्यामुळं मांजरामध्ये अत्यंत चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली. तिथं खऱ्या अर्थानं साखर उद्योग शिकता आला, अनुभवता आला आणि प्रामुख्यानं शेतकऱ्यांचं हित आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशामध्ये आहे याचं गमक मला सापडलं. त्यानंतर ते करत असतानाच मला आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते. आणि मग त्यांनाही एक लायसन्स BJP सरकारच्या काळामध्ये त्यांना मिळालं. आणि मला आग्रहानं त्याने मला उचलून नेलं की तुम्ही माझा कारखाना उभारणी करून दिला पाहिजे. आणि मग त्याही कारखान्यामध्ये 3 वर्ष राहून मी संपूर्ण तो कारखाना उभा केला.
आशिया खंडामध्ये पहिल्या क्रमांकानं त्या कारखान्याचं परफॉर्मन्स झालं. ओके. 1998ला माझ्या आयुष्यामध्ये दुसरा असाच टर्निंग पॉईंट आला आणि त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी सरकारनं साखर उद्योगाचं डिलायसन्सिंग केलं आणि डिलायसन्सिंग केल्यामुळं माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला सुद्धा साखर कारखाना उभारणीचं स्वप्न साकारण्याची संधी मिळाली. कारण त्यापूर्वी 1960 पासून महाराष्ट्रामध्ये खाजगी साखर कारखानदारी बॅन केली होती आणि जे साखर कारखाने लायसन्सद्वारे दिले गेले ते सगळे साखर कारखाने हे राज्य सरकारनं शिफारस केल्यानंतर केंद्र सरकारकडनं दिले जायचे आणि या सगळ्या शिफारशी राजकीय पुढारी मग आमदार खासदार मिनिस्टर यांनाच ते कारखाने सहकारी तत्वावर मिळायचे. परंतु या डिलायसन्सिंग हा अत्यंत महत्त्वाचा हिस्टॉरिकल निर्णय त्यावेळेस घेतला वाजपेयी सरकारनं आणि महाराष्ट्रामधून मी पहिलं IEM त्यावेळेस दाखल केलं. फक्त 1,000 रुपये फी भरायची, पत्र पाठवायचं आणि तुम्हाला 7 दिवसामध्ये लायसन्स मिळून जायचं. आणि महाराष्ट्रातला पहिला IEM नॅचरल शुगर या नावानं मी घेतलं आणि तो खरं सेकंड टर्निंग पॉईंट मला मिळाला. तरीसुद्धा मुंडे साहेबांच्या कारखान्याची उभारणी चालू होती आणि त्यामुळे जवळपास 1 वर्ष मी मुंडे साहेबांच्या कारखान्याची उभारणी पूर्ण करणं आणि नॅचरल शुगरची उभारणी सुरू करणं अशा दोन्ही कारखान्याचं कामकाज करत मी सुरुवात केली आणि त्यामुळं या 2 दिग्गज नेत्यांच्या कारखान्यामध्ये मी काम करत असताना मला त्या ठिकाणी पूर्ण स्वातंत्र्य मिळालं. मला शिकण्याची संधी मिळाली. माझ्यामधलं असणारं सगळं स्किल त्या ठिकाणी ओतण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपली क्षमता काय आहे आणि आपल्यामध्ये काय गुणवत्ता आहे ही मी समाजासमोर मांडू शकलो आणि ती एक फार मोठी शिदोरी पुढच्या नॅचरल शुगरच्या वाटचालीमध्ये मला माझ्या पाठीशी मिळाली. कधी या दोघांसोबत काही मतभेद झाले, काही वाद झाले असं काही? खरं म्हणजे मी फार भाग्यवान होतो की या फार मोठ्या नेत्यांच्या बरोबर मला काम करायची संधी मिळाली. अनेक लोक अनेक राजकीय नेतृत्वाबद्दल पुढाऱ्यांच्याबद्दल अनेक गोष्टी बोलतात, पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की जवळजवळ विलासरावजींच्या बरोबर मी 13 वर्ष आणि मुंडे साहेबांच्या बरोबर 6-7 वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली. परंतु कधीही वैचारिक मतभेद झाले नाहीत. जी गोष्ट संस्थेच्या हिताला अयोग्य असेल ती गोष्ट अत्यंत स्पष्टपणे प्रामाणिकपणे मी त्यांच्यापुढं मांडायचो आणि कदाचित त्यांना ते आवडत नसेलही, परंतु मी त्यांना दोन्ही पर्याय सांगायचो की आपण हा निर्णय अशा पद्धतीने घेतला तर या माध्यमातून संस्थेचं हे हित होईल आणि हा निर्णय आपण म्हणता किंवा इतर संचालक म्हणतात त्या पद्धतीने घेतला तर हे संस्थेचं अहित होईल. आणि ह्या 2 गोष्टींचा ते सारासार विचार करून 90% 99% माझ्या मताची सहमत व्हायची आणि सगळ्या संचालकांना समजून सांगायचे. एक गोष्टीचं पथ्य मी कायमस्वरूपी पाळलं या दोघांच्या बरोबर काम करत असताना, ते म्हणजे साखर कारखाना आणि साखर कारखान्याचं हित याशिवाय कुठल्याही इतर गोष्टीमध्ये मी त्यांच्याशी कधी संपर्क केला नाही. प्रामुख्याने राजकारणापासून 4 हात कायमचा मी दूर राहिलो आणि त्यामुळं या 2 नेत्यांकडनं मला फार शिकता आलं. मला पूर्ण स्वातंत्र्य त्या ठिकाणी मिळालं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं नेतृत्वाच्या बरोबर काम करत असताना मग ते कुठल्याही स्वरूपाचं असो, आपण एखाद्या संस्थेबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल जे काही मत मांडतो ते मत मांडताना आपण किती प्रामाणिक आहोत, आपली किती भूमिका स्पष्ट आहे हे जर क्रिस्टल क्लिअर आपण मांडलो तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्याचा विचार होतो आणि त्या पद्धतीचे निर्णय ते होतात आणि त्यामधून ते चांगले रिझल्ट पण मिळतात. ठोंबरे सर, नॅचरलचा आजचा एकूण सगळा विचार बघितला, मी आता आल्यानंतर मगाशी सगळा पूर्ण आपला प्रकल्प बघितला, हे इथे काय आहे याच्यापेक्षा काय नाही आहे असं प्रश्न विचारावा अशी परिस्थिती आहे. तर हे मोठं काम आहे आणि याच्यात एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असं करत उद्योग समूह झाला, तर त्याची या उद्योग समूहाची प्रेरणा काय होती, ते कसं काय झालं? मूळ प्रेरणा तर एकच होती की जे काही मी यापूर्वी आपल्याला सांगितलं, एकच ध्येय होतं की या परिसरातल्या ग्रामीण भागातल्या सर्व घटकांना आपण न्याय देता आला पाहिजे. मग ते वेगवेगळ्या माध्यमातून, पण ज्या विषयामध्ये मी 25 वर्ष माझे घालवले ते म्हणजे साखर उद्योग, ऊस पीक, आणि मग त्या माध्यमातून त्याचं जे एक्सपर्टाईज मला मिळालं त्या एक्सपर्टाईजमधून मी माझ्या
त्या करिअरची सुरुवात केली. परंतु ते करत असताना मला अनेकदा अशी खंत वाटत होती की मी ज्यावेळेस ऊस उत्पादकांना भेटायला गावात जातो त्यावेळेस माझ्या आजूबाजूला 100-200 ऊस उत्पादक असायचे. त्यांच्या हिताच्या त्यांच्या प्रश्नांची चर्चा व्हायची. पण त्याच वेळेस एक 100-200 लोक एक 5-50 फूट अंतरावरनं माझ्याकडं पाहत राहायचे आणि ते मला अबोलपणे सांगायचे की तुम्ही माझ्यासाठी काय केलं, आमच्यासाठी तुम्ही काय केलं. की ते कोरडवाहू शेतकरी होते, भूमिहीन होते, दीनदलित होते. कारण ग्रामीण भागातलं आपण पाहतो आहे की साधारणपणे 20 ते 25% शेतकरी बागायत शेतकरी असतो आणि तो खाऊन पिऊन सुखी असतो. साखर कारखान्याच्या माध्यमातून आम्ही त्या खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी असणाऱ्या माणसाला अधिक समृद्ध केलं आणि त्या अधिक समृद्धीमुळं त्या गावातली जी दरी आहे गरीब आणि श्रीमंताची दरी प्रचंड वाढत गेली आणि त्यामुळे ती एक खंत माझी सतत असायची. ही भावना विलासरावजी देशमुख साहेबांची सुद्धा होती आणि ते नेहमी सांगायचे की तुम्ही मांजरा कारखान्याच्या माध्यमातून देशातला राज्यातला हायेस्ट भाव दिला, पण तुम्ही कुणासाठी केलं तर जे खाऊन पिऊन सुखी आहे त्यांच्यासाठी केलं. पण जो वंचित वर्ग आहे 80% वंचित वर्ग आहे कोरडवाहू शेतकरी त्यासाठी तुम्ही काही करत नाही. आणि म्हणून ते नेहमी आम्हाला सांगायचे की तुम्ही दूध व्यवसाय एक असा व्यवसाय आहे की तो समाजातला प्रत्येक घटक एखादी विधवा महिलासुद्धा असहाय्य महिलासुद्धा 1-2 गायी 2 म्हशी पाळून आपला प्रपंच भागवू शकते आणि तिला हमीनं दुधाची किंमत मिळू शकते. आणि म्हणून ते सांगायचे की तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा. पश्चिम महाराष्ट्राचा जो विकास आहे तो विकास हा फक्त ऊस उत्पादक शेतकरी किंवा साखर कारखानदारीमुळे नाही झाला, तर त्या भागामध्ये दुधाचं इतकं प्रचंड मोठं डाळ झालं, एक श्वेतक्रांती त्या भागामध्ये झाली. आणि गोकुळ असेल, वारणा असेल, शिवामृत असेल या सगळ्या दूध संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रचंड मोठे उलाढाल होते आणि तळागाळातल्या दीनदलितापर्यंत तो पैसा पोचतो. ही एक मोठी गोष्ट जी मांजरा कारखान्यामध्ये आम्ही करू शकलो नाही. आम्ही तिथं प्रयत्न केला पण यशस्वी झालो नाही. त्या ठिकाणी मांजरा दूध संघ उभा केला. त्यावेळेचे आमचे अध्यक्ष कैलासवासी काळेसाहेबांनी प्रयत्न केला, विलासरावजींनी केला, पण ते सक्सेस नाही झाला. त्यामुळं ती एक माझ्या मनामध्ये सारखी शल्य होतं की आपण ते कमी पडलो. आणि म्हणून मग आम्ही 2012 साली दूध व्यवसायाचा शुभारंभ केला. ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये हार्डली 1,00,000-1.5 लाख दूध उपलब्ध होत नव्हतं आणि औरंगाबादला आमच्या आदरणीय बागडे नानांनी फक्त दूध व्यवसाय यशस्वी केला, बाकी पूर्ण व्यवसाय ठप्प झाले होते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही तो सुरू केला आणि अगदी 1800 लिटर दुधावर आम्ही सुरुवात केलेला प्रकल्प आज जवळजवळ 75,000 लिटर दूध संकलित होत आहे. 25,000 कुटुंब त्यामध्ये समावेश झालेली आहेत. आणि त्यामुळं मग ते करत असताना दुधाचा व्यवसायामुळं आणखी एक 25,000 कुटुंब त्या परिवारामध्ये आली. मुख्य उद्देश असा होता की या भागामध्ये जे पिकतं, या भागामधल्या शेतीला जे पूरक आहे, असे सगळे उद्योग आपण सातत्यानं करत राहू की ज्या माध्यमातून प्रत्येक गावातल्या प्रत्येक घटकापर्यंत हे सगळं पोचलं पाहिजे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास. आणि मग तो एक महात्माजींच्या स्वप्नातला जो स्वयंपूर्ण खेडे आणि स्वयंपूर्ण भारत हे स्वप्न आहे, हे स्वप्न साकार होऊ शकतं. आणि या माध्यमातून आपण जे सगळं आज जाळं पाहत आहे त्याच माध्यमातून आम्ही हे सगळी सुरुवात केली आणि आज त्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. हे जाळं निर्माण झालं खरं, पण हे नुसताच हा पसारा उभा केलेला आहे असं पण जाणवत नाही. मी आपल्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची जी काही दिवसभर चर्चा केली, तुमच्या सगळ्या ह्या वाटचालीमध्ये बारीक नियोजन आहे, काही एक ठराविक विचार आहे. तर हे एवढं सगळं सांभाळून त्याच्यामध्ये पण नियोजन, त्याच्यामध्ये पुन्हा काही प्रत्येक गोष्टीत बारीक सारीक विचार, हे कसं काय जमतं? एक तर मी खरं म्हणजे ह्याचं सगळं श्रेय मी जो व्यवस्थापनाचा कोर्स केला त्याला देईन. म्हणजे 2 वर्षाचा मी मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBAचा जो कोर्स केला त्यामध्ये खरं म्हणजे मूलभूत मला व्यवस्थापनाच्या अनेक संकल्पना शिकता आल्याच नव्हे तर त्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सुद्धा मला काही चांगल्या संधी मिळाल्या. तर त्या संधीचा तिथल्या झालेल्या सगळ्या अभ्यासाचा मला इथं प्रत्यक्ष करत असताना फार मोठा फायदा झाला. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की व्यवस्थापन म्हणजे काय,
म्हणजे व्यवस्थापन हे काही असं काही कुठंतरी रॉकेट सायन्स नाही आहे. हम्म, हम्म. हे व्यवस्थापन सुद्धा एक अशा पद्धतीचं सायन्स आहे की जे तुम्हाला एक 4 गोष्टीचं मॅनेजमेंट जमलं पाहिजे आणि त्याला ते नेहमी आम्ही 4M म्हणतो. म्हणजे मॅनपॉवर, मटेरियल, मनी आणि मग मॅनेजमेंट. ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला जोपर्यंत आवाका येत नाही, जोपर्यंत त्याच्यातलं तुम्हाला स्किल निर्माण होत नाही, म्हणजे तुमच्याकडं उपलब्ध असलेलं रॉ मटेरियल, तुमच्याकडं उपलब्ध असलेली नैसर्गिक साधन संपत्ती याचं योग्य पद्धतीनं नियोजन झालं पाहिजे. ते राबवण्यासाठी लागणारी मॅनपॉवर, त्याचं तुम्हाला चांगलं स्किलफुल्ली प्रोफेशनल मॅनेजमेंट जमलं पाहिजे. आणि मग ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो मनी मॅनेजमेंट आणि फायनान्शियल मॅनेजमेंट. तर या दृष्टीनं आपल्याला तो एक घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मी जे इथं करत गेलो ते अनेक प्रयोग करत 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 त्यामध्ये आम्ही पुढं सरकलो. परंतु हे जे सगळं शक्य झालं त्यामधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे ज्या दिवशी या ठिकाणी आम्ही पाय रोवले त्यामध्ये आम्ही आमचं तत्त्व गृहीत धरलं. एक 4 गोष्टी आम्ही आमच्या सर्व प्रमोटर्सना आम्ही गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये 4Ds हे आमचा या सगळ्या नॅचरल परिवाराचा आधारस्तंभ आहे. बरं. त्या 4Dमध्ये डिसिप्लिन, डिवोशन, डिटर्मिनेशन अँड डेडिकेशन. मला असं वाटतं की ह्या 4D ह्या फक्त उद्योग क्षेत्रातच नव्हे तर प्रत्येक समाजामधल्या प्रत्येक घटकामध्ये, इव्हन आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा याची फार नितांत गरज आहे. तुमच्या जीवनामध्ये शिस्त असेल, समर्पण असेल, सेवाभाव असेल, दृढनिश्चयता असेल तर निश्चितपणे यश तुमच्या पाठीमागे येतं. आणि त्याच्या प्रत्यय आम्हाला पावलोपावली आला. आज आपण बघतोय जवळपास या नॅचरल परिवारामध्ये 31 वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आम्ही उभा केल्या, 31 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आम्ही या ठिकाणी उभा करू शकलो. आणि हे करत असताना या 4D हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा घटक होता की या 4Dच्या माध्यमातून आम्ही हे सगळं उभा करू शकलो. आणि ते करत असताना आज 75,000 कुटुंब या नॅचरल परिवारामध्ये समाविष्ट झालेले आहेत. ते माझे बेनिफिशियरी आहेत, कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत. ह्या सगळ्यांच्यामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये, त्यांच्या रक्तामध्ये हे 4D रुजवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि म्हणून अव्याहतपणे विनाविघ्न आजपर्यंत आमची यशस्वी वाटचाल झालेली आहे. खाजगी क्षेत्र म्हणजे शोषण, Yes. खाजगी क्षेत्र म्हणजे पिळवणूक, असं एक चित्र समाजवादी व्यवस्थेने आपल्याकडे पिढ्यानपिढ्या निर्माण केलं. म्हणजे आपले सिनेमांमध्ये सुद्धा तो दाखवला खाजगी क्षेत्रातला उद्योजक म्हणजे तो महागडी गाडी घेऊन येणार आणि झोपडपट्टीतल्या लोकांना असं तुच्छतेने वागवणार, आणि हे असं चित्र पद्धतशीरपणे उभं केलं गेलं. आता खाजगीकरणातनं हर्षद मेहता निर्माण झाला आणि दुसरीकडे खाजगी क्षेत्रातनं बीबी ठोंबरेही निर्माण झाले, ज्यांनी शेकडो गावांच्या अर्थकारणाला चालना दिली. तर आता त्याच्यामुळे खाजगी क्षेत्रातनं निर्माण होत असलेली किंवा भविष्यात होऊ घातलेली ही प्रतिभा, ही कल्पकता, नाविन्य, तंत्रज्ञान, ह्या सगळ्याला एक चळवळ म्हणून, उद्यमशीलतेची चळवळ म्हणून महाराष्ट्रामध्ये रुजवायचं असेल तर काय करायला हवं? एक गोष्ट मी आपल्याला सांगतो. खरं म्हणजे खाजगी म्हणून जी काही पद्धतीनं आतापर्यंतची संकल्पना समाजासमोर आली ती खाजगी संकल्पना ही घराणेशाहीने उभा केलेल्या उद्योग क्षेत्राच्या बाबतीमध्ये होती. आपल्याला मी सांगू इच्छितो की हा कारखाना खाजगी क्षेत्र हा फक्त सहकारी कायद्याखाली रजिस्टर्ड झालेला नाही. हा इंडियन कंपनीज ॲक्ट 1956 या कायद्याअंतर्गत नोंदवला गेला. आणि तो नोंदवत असताना या कारखान्याचे 12,500 मालक आहेत, 12,500 शेतकरी याचे मालक आहेत. आणि त्यामुळं खाजगी नाही. आमच्या या कारखान्याच्या उपक्रमाबद्दल वाबळेंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये एक फार सुंदर त्यांनी उल्लेख केला की नॅचरल शुगरचा आत्मा सहकारी आहे, शरीर खाजगी आहे. बरं. आमच्याकडं आम्ही ज्या पद्धतीनं कामकाज करतो किंवा आमच्या ज्या मूळ ध्येय धोरणं आहेत ही सगळी या समाजातल्या वंचितांना न्याय देण्याची आहेत, शेतकऱ्यांच्या कल्याणाची आहेत. आणि यामधून कुठल्याही प्रकारे ज्या कन्सेप्ट डोळ्यासमोर ठेवून खाजगीबद्दल बोललं जातं तसा समाजाचं, ग्राहकाचं किंवा शेतकऱ्याचं एक्सप्लॉयटेशन करायचं आणि त्यामधून भरमसाठ नफा मिळवायचा
असा कुठलाही कन्सेप्ट नाही आहे. बरोबर. उलट मी अभिमानानं सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये डिलायसन्सिंग नंतर जी खाजगी क्षेत्रामधले साखर उद्योग आले, म्हणजे 2000 साली एक नॅचरल शुगर होता, आज महाराष्ट्रामध्ये 105 खाजगी साखर कारखाने आहेत. परंतु हे सगळे खाजगी साखर कारखाने एक वेगळा कन्सेप्ट घेऊन पुढे आले. महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये एक तिसरा नवीन कन्सेप्ट, म्हणजे जो खाजगी आणि दुसरा सहकारी होता, पण ह्या दोघांच्या मधला की खाजगी आणि सहकारीमधले चांगले गुण, खाजगी सहकारीमधले चांगल्या कन्सेप्ट्स आणून हा तिसरा एक नवा कन्सेप्ट, नवा पॅटर्न, आणि तो म्हणजे नॅचरल पॅटर्न आम्ही निर्माण केला. आणि त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये 105 खाजगी साखर कारखाने आहेत. सुदैवानं गेल्या 15 वर्षापासून त्या एक संघटना आमची वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन, की ज्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये या क्षेत्रातल्या साखर कारखान्याचं संघटन केलं जातं. केंद्रासमोर, राज्य सरकारासमोर आम्ही आमचे प्रश्न मांडतो आणि ते सोडून घेतो. त्याचं अध्यक्षपद माझ्याकडे आहे, मी सध्या अध्यक्ष आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही एक वेगळा कन्सेप्ट, प्रामुख्यानं या साखर उद्योग असेल किंवा कृषी मालावर प्रक्रिया करणारे जे उद्योग आहेत, या सगळ्या उद्योगामध्ये अशा प्रकारची भागीदारी आली पाहिजे की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं कच्चा माल पुरवणारा हा त्या उद्योगाचा मालक असला पाहिजे. आज आपण बघतोय सहकारी क्षेत्रामध्ये, सहकारी साखर कारखानदारीमध्ये ऊस उत्पादक मालक आहे तो फक्त 10%चा, 90% सरकारचा पैसा आहे. म्हणजे तिथंच त्या सभासदाच्या आवाजाला, त्या सभासदाच्या हक्काला अजिबात नाही, सरकार म्हणेल ती पूर्व दिशा होते. पण या ठिकाणी मात्र 100% मालकी या शेतकऱ्यांची आहे. आणि त्यामुळं खाजगी क्षेत्रात जरी असेल तर मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे आमचा आत्मा सहकारी आहे आणि शरीर आमचं खाजगी आहे. मी केवळ साखर अशा अर्थाने एकूणच उद्याच्या पिढीमध्ये, आजच्या पिढीमध्ये, तरुणांमध्ये उद्यमशीलता, जी नवीन तंत्रज्ञान आणि जगात सगळे औद्योगिकरणाच्या संदर्भात सुरू असलेले बदल हे लक्षात घेता ह्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये उद्यमशीलतेची चळवळ रुजवायची असेल जर आपल्याला, तर त्या दृष्टीनं आपली वाटचाल कशा प्रकारे व्हायला हवी असं? ते मला असं वाटतं की मी अनेकदा सांगतो की यापुढं देशामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं आर्थिक महासत्ता APJ अब्दुल कलामांचं स्वप्न साकार करायचं असेल तर कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही. आणि या जागतिक एकूण सगळ्या आर्थिक उलाढालीमध्ये, जागतिकीकरणामध्ये आपण आता बघतोय की 2 गोष्टी आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक गोष्ट म्हणजे एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा सुरक्षा, आणि दुसरा म्हणजे फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा. आणि या दोन्ही गोष्टी, अन्न आणि ऊर्जा, या दोन्ही गोष्टी ह्या आमच्या शेतीशी निगडीत आहेत. शेतीमधून पुनर्निर्मित ऊर्जा निर्माण होणार आहे की जे आता फॉसाईल फ्युएलच्या माध्यमातून आम्हाला मिळणारं सगळं इंधन असेल, कोळसा असेल, वीज असेल, हे सगळं एक दिवस संपणार आहे. आणि त्यामुळं पुनर्निर्मित ऊर्जा ही जी संकल्पना आता जगानं स्वीकारली आहे, आणि त्या माध्यमातून पर्यावरण संतुलित ऊर्जा, पर्यावरण संतुलित विकास, आणि हे जर साधायचं असेल तर हे सगळं आता फक्त शेती आणि शेती व्यवसायामध्ये आहे. आमच्या सुदैवानं भारत हा एक असा देश आहे की सर्व प्रकारचं क्लायमेट, सर्व प्रकारचं वातावरण आमच्याकडे आहे. 0 डिग्री टेम्परेचरपासून 48 डिग्री टेम्परेचर आहे. अगदी 100 मिलीमीटर पावसापासून 10,000 मिलीमीटर पाऊस पडणारं क्षेत्र आहे. अगदी खडकाळ जमिनीपासून ब्लॅक कॉटन सॉईलपर्यंतचे आहे. आणि या सगळ्या विविधतेमधून आम्हाला खऱ्या अर्थानं जगाची सगळी ही ऊर्जा आपल्याला भागवता येईल. आणि त्याचबरोबर अन्न सुरक्षा जी आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आज जगामध्ये अन्नाच्या बाबतीमध्ये आफ्रिकन कंट्रीज वगैरे फार मोठ्या प्रमाणामध्ये भूकबळीनं मरत आहेत. आणि मग अशा दोन्ही गोष्टी या शेतीमधून निर्माण होणार आहेत. आणि त्यामुळं शेतीमध्ये यापुढं आपल्याला 2 गोष्टी करणं फार गरजेचं आहे, शासन स्तरावर आणि उद्योजकतेच्या स्तरावर. एक तर शासनानं या शेती उद्योगासाठीचे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, मूलभूत जे सुधारणा होणं गरजेचं आहे त्या झाल्या पाहिजेत. आम्हाला पाणी पाहिजे, वीज पाहिजे, रस्ते पाहिजेत. आणि उद्योजक म्हणून किंवा शेतकरी म्हणून या शेतीमध्ये जे पिकणार आहे त्या पिकणाऱ्या प्रत्येक मालावर त्याच गावामध्ये प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण झाले पाहिजेत. त्यामुळे एक असं होणार आहे की त्या गावामध्ये उद्योग निर्माण होतील, त्या गावातल्या तरुणांना रोजगार मिळेल, त्या गावातल्या मालाला व्हॅल्यू ॲडिशन मिळेल, मूल्यवर्धी मिळेल. आणि दुसरी गोष्ट की या शेतीला जे पूरक व्यवसाय आहेत, आपण पाहतोय की आत्महत्या का होतात, ते आर्थिक विवंचनेतून होत आहेत. दुष्काळ पडला की शेतामध्ये काही येत नाही आहे. आणि मग त्या शेतीला पूरक व्यवसाय निर्माण झाले पाहिजेत. त्यामध्ये दूध व्यवसाय आहे,
मी आपल्याला सांगितलं नॅचरल डेअरीचं उदाहरण, शेळी पालनासारखा व्यवसाय आहे, कुक्कुट पालनासारखा व्यवसाय आहे, मत्स्य व्यवसाय आहे, रेशीम शेतीसारखा व्यवसाय आहे, की हे शेतीला पूरक व्यवसाय आहेत. आणि या व्यवसायामधून त्या शेतकऱ्याला सातत्यानं 2 पैसे दर महिना 2 महिन्याला मिळत राहतील आणि त्यावर त्याचा उदरनिर्वाह होईल आणि त्यामुळं त्याला आत्महत्येकडे वळण्याची गरज पडणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की येणारा काळ हा कृषी आधारित आहे, कृषीवरच जगणारा आहे. आपण मध्ये कोरोनाच्या काळात पाहिलं की आमचा देशाचा ग्रोथ रेट -23 गेला, परंतु शेतीचा ग्रोथ रेट मात्र 13+ राहिला. आणि त्यामुळे यापुढं माझी तरुणांना एक विनंती राहणार आहे की आपण कृषी क्षेत्राकडे वळलं पाहिजे आणि कृषी क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान, नवीन संकल्पना घेऊन आपण आलं पाहिजे आणि कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण झाले पाहिजेत आणि त्या माध्यमातून एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल, व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि जगाची दोन्ही भूक भागवण्याचं, अन्न आणि ऊर्जेची भूक भागवण्याचं मोठं काम आपल्याला करता येईल आणि त्या माध्यमातून भारत हा जगाची महासत्ता निर्माण होऊ शकेल. एक शेवटचा प्रश्न, साखरेपासनं ते पोलादापर्यंत ते डेअरीपर्यंत हा नॅचरल उद्योग समूह विस्तारला, बहरला. आता पुढच्या काळामध्ये नॅचरलची वाटचाल कशी असणार आहे? नॅचरलची वाटचालचं तर मी आता सांगितलं, आमचं स्वप्न आहे की या सगळ्या खेड्यामध्ये खेडे स्वयंपूर्ण झाले पाहिजेत, खेड्यातला तरुण स्वयंरोजगारी झाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आता नॅचरल परिवारा एवढ्यातच सीमित न राहता आता ही संकल्पना खेडोपाडी, गावोगावी, जिल्ह्यातून निर्माण कशी होईल अशा दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे. आणि मूळ म्हणजे मी ज्या उराशी स्वप्न माझी जी बाळगून आलो ती स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं आता जवळजवळ 70मध्ये मी आहे आणि इथून पुढचं सगळं आयुष्य हे शेती, शेतकरी आणि या ग्रामीण भागातला तरुण उद्योजक हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे आणि या माध्यमातून संपूर्ण आर्थिक क्रांती या ग्रामीण भागामध्ये झाली पाहिजे. यासाठी पूर्ण वेळ देण्याचं आणि त्या माध्यमातून मग खऱ्या अर्थानं समाजसेवा असेल, देशसेवा असेल ते करण्याचं स्वप्न आहे आणि ते साकार करण्याच्या दृष्टीनंच आम्ही करतोय. 2 गोष्टी आम्ही सातत्यानं करतोय की या समाजाला विषमुक्त अन्न द्यायचं आहे आणि पर्यावरण संतुलित विकास साधायचा आहे. ही 2 गोष्टी करण्यासाठीच उर्वरित आयुष्य वेचण्याचं ध्येय धोरण ठरवलेलं आहे. एकीकडे आपण आरडाओरडा ऐकतो की आजकाल शेतीत काय उरलेलं नाही, शेती परवडत नाही, आता मुलांनी शेतीकडे वळू नये. आणि दुसरीकडे येणारा काळ हा कृषी क्षेत्राचा असेल, कृषीवरती प्रक्रिया उद्योगांचा येणारा काळ असेल आणि त्यासाठी तरुणांनी येत्या काळामध्ये कृषी क्षेत्राकडे वळलं पाहिजे, प्रक्रिया उद्योगाकडे वळलं पाहिजे आणि त्यासाठी नव्या संकल्पना, नवीन तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. अशा प्रकारची मांडणी बेबी ठोंबरे यांनी केलेली आहे. त्यांचा नॅचरल उद्योग समूह आणि ते स्वतः यासाठी गेली अनेक दशकं कार्यरत आहेत आणि यापुढेही त्यांचा उत्साह तितकाच दांडगा आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊयात आणि ठोंबरे सर, विवेक आणि महा MTVच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. 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 थँक्यू. आपला हा रांजणी आणि कळंबचा दौरा इतक्यात थांबत नाही आहे. आत्ता आपण ठोंबरे सरांशी बोललो, पण नॅचरल उद्योग समूहाशी संबंधित अनेक बारीक सारीक पैलू, अनेक बारीक सारीक घटक यांच्या स्टोरीज अनेक व्हिडिओजमधनं आपण पुढच्या काही दिवसांमध्ये बघणार आहोत. माझ्यासोबत नितीन फुगे आणि विकास पांढरे हे माझे 2 सहकारी असणार आहेत. शिवाय कॅमेऱ्यावरती अथर्व आगरकर आणि सूरज बंगाल असणार आहेत. तेव्हा साप्ताहिक विवेकच्या आणि महा MTVच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.